एवढं नाटक करून काय उपयोग झाला नाही रे देवा. बरी झाली. आजारी होती ना आता? हा, आता आजारी पडली होती. नाटकी करते मम्मा. नाटकी करते? मम्मा स्वयंपाक करा ना, माझी गोद देगी मुझे. काय स्वयंपाक करा ना, मुझे गोद देगी. भूक लागली? हो. मला लई कंटाळा आलाय बघ स्वयंपाकाचा. नाही मॅगी खायची. लई कंटाळा आलाय स्वयंपाकाचा मला. किती करू सांग बरं. सकाळी उठल्यापासून नुसता भांडी झाडून कपडे फरशी तुमच्या आंघोळ्या सगळं करायचं मी एकटीनं. आणि एक दिवस आठवड्यात नाही एकदा तरी नको आहे मला बाहेर जेवायला. मी काहीच करत नाही. राहू उपाशी तोंड. जा लवकर स्वयंपाक कर, भूक लागली मला. मला पण भूक लागली ना पप्पा. तुला पण भूक लागली? मग सांगायचं ना मम्माला जेवण कर म्हणून. स्वयंपाक बनव म्हणून सांगितलं का तू? लवकर स्वयंपाक कर मम्मा, मला क्लासला जायचं. ओके झालं ती म्हणते स्वयंपाक कर म्हणून. कशाने डोकं दुखायला लागले? काय मी जाऊ कशाने दुखायला सकाळपासून डोकं. पप्पा नको. अरे नको मारू. अरे नको रे मारू. मारायचं नसतं. मम्मा आहे ना तुझी? सॉरी सॉरी. सकाळपासून सगळं करायला लागले आणि स्वयंपाक करून कपडे धुवा भांडी घासा चहा करा ह्याला फरशी पुसा हे करा ते करा हेच चालू काम नुसतं बंद नाही. बाहेर नाही शॉपिंग करा म्हणजे शॉपिंग नाही कुठंच नाही काहीच नाही. का तुला आता काय दोघा माणसासाठी नोकरीने राहायची काय घरात काम करायला? निस्तर रडायला येत आहे. माझा विचार कोण करतच नाही. काय विचार आहे? समजून घे ना मला. काय स्वयंपाक बेबी क्लासला जायचं तुला? तू किती वेळ झाला म्हणत होती मम्माला भूक लागली म्हणून? सांगितलं होतं ना तू मम्माला भूक लागली म्हणून. केला नाही का मम्माला स्वयंपाक? नाही मार द्यायचा ना मग. नाही नाटक करते तू. तुला माहितीये? होय चल बघू बरं नाटक करते का. काय झालं? स्वयंपाक कर ना. थंडी वाजते माझं डोकं दुखत आहे गो. उठली स्वयंपाक करते म्हणजे इकडे येऊन झोपली काय? मला नाही स्वयंपाक लई आवडत नाही. मला उठायला सुद्धा येईना. नाटक करू नको. काय लागलं? स्वयंपाक करते म्हणजे इकडे येऊन झोपली. उठ ना. पाय दुखायला लागले जागो. नाटके करू नको. रोजचेच नाटके तुझे हे. नको बेबी भूमी इकडे मजा आएगा ना भिड़ो. काय झालं? इकडे चल. रावाला करत झोपू दे मला सुद्धा. झोपू दे मम्माला. सकाळपासून काम करून करून पाय हात दुखायला लागलाय. मम्माला झोपू दे. आपण दोघं हॉटेलमध्ये जाऊ रोटी खायला. मम्माला राहू दे घरी. तू म्हण की घरी. मम्माला घरीच ठेवायचं ना. चला आपण दोघं. काय काय खाणार होतं हॉटेलमध्ये? भात अजून मिरची खाणार. मिरची? हो. बर चला जायचं ना. राहू द्या मम्माला येतच. एवढं दुखायला तरी तुम्हाला काय वाटत नाही का माझ्याबद्दल? ऐक किती दुखायला लागलंय. मग तू एक काम कर. आजार येतं घरी झोप. आम्ही दोघं जाऊन हॉटेलमध्ये जेवण करून येतो. मला पार्सल घेऊन या. पार्सल विरसल काय नाही. तो आजार आहे पण बाहेरचं खाल्ल्यावर अजून आजारी पडतील जास्त. घरात कोण करणार हो? माझ्याशिवाय कोण नाही करत. उपाशी राहा म्हणतो. उपास धरायला होती काय? उपास धरायला होती. धरू देतो उपास. जायचं आपण. चला चला. बेबी तू तरी समजून घे की ग. मला घेऊन ये. मी जाऊन येतो मग. बेबी तू पण थांब मामा बरोबर.
काय चला मग चला चला आम्ही चाललो आपल्याला अभी मजा आएगा ना भिड़ो। मम्मा तर बरी झाली मम्मा तर बरी झाली मम्मा तर बरी झाली आजारी होती ना आता हा आता आजारी पडली होती नक्की करते मम्मा नाटकी करते हातीमध्ये जेवण करून मम्मा बाई मला डोकं दुखायला किंवा असं काही तुम्हाला माझी काळजी नाही काय लई डोकं दुखायला आता उठणं होत नव्हतं तुला आता लगेच आम्ही चाललो की अवघड तयार झाली का लगेच अहो काय सांगू घरात एकटी बसून काय करू काय सांगू मला लई डोकं दुखायला तुम्ही सांगते मी तुला ना हॉटेलला जायचंय काय नाही कुठे जायचं हॉटेल बिटेलला चला की आता उठले स्वयंपाक करा आता दुखू दे डोकं चल दुखायला माझं नाही नाही आता उठले तर स्वयंपाक करा नाही नको आम्ही मुद्दाम बघ करत होतो ह्याने मी जरी- मुद्दाम कसं करत नाही दुखायला हो खोटं बोलतो आम्ही गया आयो रे माँ। मी दोघं अरे मला पण दुखते. एवढं नाटक करून काय उपयोग झाला नाही रे देवा बाई आता काय करू मग खोटं बोलल्यावर असेच पाहिजे ते होते